आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकांसंदर्भातली। या विधान परिषदेच्या निवडणुकीत 7 जागांवर शिवसेना ठाम आहे, कोणतीही तडजोड होणार नाही असं शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि आधीच्या 2 अशा एकूण 7 जागांचा प्रस्ताव ठेवलेला। त्याला भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही, केवळ 3 ते 4 जागाच भाजपने शिवसेनेला देऊ केलेल्या। त्यामुळे आता शिवसेना 7 जागांवर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे। लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता आपल्याला 7 जागा मिळायलाच हव्या अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे असं सूत्रांनी म्हटलं। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत ताजे अपडेट्स द्यायला। अक्षय, शिवसेना यावेळी ठाम दिसते या भूमिकेवर, 7 जागांपेक्षा कमी जागा घेणार नाही अशी भूमिका दिसते शिवसेनेची। अक्षय, अश्विन, ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आधीच सध्याच्या ज्या जागा आहेत शिवसेनेच्या त्या 5 जागा आहेत, म्हणजे त्यावर आधीच शिवसेनेचे उमेदवार होते, जे आमदार होते। मात्र या 5 जागांमध्ये आणखीन 2 जागा एक्स्ट्रा ज्या आहेत त्या शिवसेनेने मागितलेल्या आहेत आणि त्या संदर्भातली परवाच बैठक झालेली होती आणि भाजप समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता। पण भाजपकडून हवा तसा प्रतिसाद या प्रस्तावाला मिळालेला नाहीये आणि केवळ 3 ते 4 जागा ज्या आहेत त्या भाजपकडून मिळतील असं तोंडी किंवा प्राथमिक चर्चेच्या दरम्यान जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत ते 7 जागांच्या मागणीवर ठाम दिसून आलेले आहेत आणि आज देखील जी पक्षांतर्गत काही चर्चा झाली त्याच्यामुळे देखील यामध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे की 7 जागा यावेळी आपल्याला घ्यायच्याच आहेत काही करून, कारण लोकसभेच्या वेळी देखील कमी जागा घेतलेल्या होत्या, विधानसभेला कमी जागा घेतलेल्या होत्या, महापालिकेच्या वेळी देखील मुंबईमध्ये मोठी तडजोड जी आहे ती केलेली होती आणि त्यामुळे यावेळी तडजोड करायची नाही अशी भूमिका शिवसेनेची आहे। पण याला ठाण्याचं जे संख्याबळ आहे किंवा पुण्यातलं संख्याबळ आहे, इतर ठिकाणचं संख्याबळ आहे, त्या ठिकाणी देखील नेमकं कशा प्रकारे संख्याबळ आहे त्याचं राजकारण कसं ते बघावं लागेल आणि त्यावरून भाजप शिवसेनेला खरंच 7 जागा देईल का की 5 जागांवर त्यांना समाधान मानावं लागेल की 3च जागा घेईल, हे सगळं जे आहे ते पुढच्या 1 ते 2 दिवसात ठरेल। कारण आता प्राथमिक फेऱ्या झालेल्या आहेत चर्चेच्या, त्यानंतर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते चर्चेला बसतील आणि त्यानंतर सर्वोच्च नेते चर्चेला बसतील। त्यावेळी नेमकं किती जागा मिळतील हे ठरणार आहे। मात्र सध्या तरी 7 जागा घेण्यावर शिवसेना ठाम आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।